माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रचार संपून जेव्हा साधारणतः 8 वाजताच्या दरम्यान येत होते तेव्हा बेलफाटा परिसरामध्ये त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक झाली। आता रात्रीचे 1 वाजता आपण स्पॉटवर आहो आणि आपण दाखवू शकतो की ही अनिल देशमुख यांची गाडी आहे आणि याच गाडीमध्ये अनिल देशमुख प्रचार संपवून जे आहे ते काटोल आणि काटोलवरून नागपूरकडे जाणार होते। मात्र अज्ञातांकडून या ठिकाणी जी आहे ती त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्या दगडफेकीमध्ये त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं। समोरची काच जी आहे ती पूर्णपणे ब्रेक झालेली आहे। अनिल देशमुख या समोरच्या सीटवर बसलेले होते आणि या गाडीमध्ये जर आपण बघितलं तर बाहेर सुद्धा काचा उडलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे हा अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलेला होता याच्या मागचा उद्देश काय आहे याचा सगळाच सखोल तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो आहे। मात्र एकंदर जर आपण परिस्थिती जर बघितली तर यामुळे एक वातावरण जे आहे ते वातावरण वेगळ्या प्रकारचं निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। ते पोलिसांकडून आता त्याची सगळी चौकशी जी आहे ते सगळ्या अँगलनी केली जात आहे आणि यात हीच गाडी आहे ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे। साधारणतः रात्रीचा आता 1 वाजलेला आहे आणि या स्पॉटवर जर आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी आहे आणि गाडी अजूनही स्पॉटवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, बेलाफाटा, काटोल, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।